चला मॅडम निघूया. हो निघूया. हां. अतुल दादा तुम्ही अमोलला घरी सोडा आणि मग कार्यक्रमाला पोहोचा. मी तोपर्यंत गायतोंडेंसोबत पुढे जाते. ओके मॅडम. बाळा जा. बाय अमोल दादा. काय झालं मॅडम? नाही काय नाही. आर यू ऑल राईट? हां मॅडम मी विचारू शकतो काय झालंय? आय मीन इफ युअर ओके. ती पुण्यात आहे पण एकदा मी भेटायला आली नाही ना. माझ्या नातवाला कधी भेटवले मला तुम्ही? आतमध्ये बाबा होते. बाबा? अर्जुनचे बाबा. अच्छा, तुम्ही भेटलात त्यांना? काय म्हणाले? मी नाही भेटले. त्यांच्या मनात अजूनही माझ्याविषयी खूप राग आहे. हां मॅडम, आता एवढी वर्ष झाली, जरा तरी राग असणारच ना. मला जरा नाही वाटलं. पण मॅडम तुम्ही तर खूप डिस्टर्ब दिसताय. गायतोंडे मला सांगा, अर्जुन पासून त्याचा मुलगा मी लांब केलाय का? म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय का? नाही, मला नाही असं वाटत. पण त्यांना का असं वाटतंय हे तर आपण समजू शकतो ना. गायतोंडे अहो, अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं. अमोलला त्याच्या बाबाबद्दल काहीच कळलं नाही पाहिजे आणि बाबांच्या बोलण्यावरून असं वाटतं की सगळी चुकी माझी. पण मॅडम तुम्हाला आठवतंय एकेकाळी अर्जुन सर तुमच्यावर किती प्रेम करायचे. त्यामुळेच मला जास्त त्रास होतोय. पण मॅडम अर्जुन सर काय किंवा त्यांचे बाबा काय, त्यांच्यामध्ये राग असणं, कडवटपणा असणं साहजिकच आहे. पण तुम्हालाही माहिती आहे ते दोघेही माणूस म्हणून किती उत्तम आहेत. गायतोंडे मला कळतंय की हे सगळं परत जुळेल का हो? हे ह्यावर मी सल्ला देणं चुकीचं आहे, कारण ही खूप वैयक्तिक बाब आहे. गायतोंडे पण तुम्ही स्पष्ट बोला ना. हे बघा, जे काही घडले ते सगळंच तुम्हाला माहिती आहे. स्पष्टच सांगायचं तर तुम्ही नातं तोडायचंच ठरवलंय तर ते तुटणारच ना. अजून काय राहिलंय तुटायचं? नाही मॅडम, तुम्ही एक गोष्ट विसरताय. तुम्हाला दोघांना जवळ आणणारा, तुम्हाला दोघांना जोडणारा असा एक सुंदर धागा आहे तुमच्यामध्ये. अमोल. करेक्ट. पण तुमच्यापैकी कोणीतरी जोडण्याची भूमिका घेतलीच पाहिजे ना मॅडम. आणि अमोलसाठी तरी तुम्ही हे सगळं बाजूला सारलंच पाहिजे. तुम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि खरं सांगू का मॅडम, तुम्हाला आणि अर्जुन सरांना एकत्र बघितलं ना की खूपच भारी वाटतं. आणि म्हणून तुम्ही एकत्र येणं खूप जरुरीच आहे मॅडम. पण त्यासाठी तुमच्या मनातल्या कडू गोष्टी तुम्ही बाजूला सारल्याच पाहिजे. हो पण कसं? 7 वर्ष झाले अर्जुन एकदाही अमोलला आणि मला भेटायला नाही आलाय. मी कसं जाऊ त्यांच्या घरी? हेच तर म्हणतो मी. हे सगळं बाजूला सारून तुम्ही तुमच्या नात्याची नवी सुरुवात करू शकता मॅडम. विचार करा. ठीक आहे, आपण पुढे निघूया. उशीर होईल. प्लीज. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर माननीय अपर्णा सुरेश माने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या वेळच्या एक्झाममध्ये प्रथम क्रमांक काढणारे आनंदनगर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम.
मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही, आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज. मला माहित नव्हतं तू पहिला आलायस ते. अभिनंदन. थँक्यू. देवा, तू या दोघांना खूप त्रास दिलास. अजून नको, काही कर, पण आजचा कार्यक्रम नीट होऊ दे बस. आपले दोन्ही पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. तर अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम, आजपासून आमच्या क्लासची नवीन बॅच सुरू होती आहे आणि म्हणूनच आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम घेतो. तुमच्यासारख्या पाहुण्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावे आणि त्यांना तुमच्याकडे पाहून हुरूप यावा, हा या कार्यक्रमाचा हेतू. तर मुलांनो, आज आपल्या कार्यक्रमाला एक कमाल जोडी मिळाली आहे. म्हणजे दोघेही त्यांच्या कामासाठी म्हणून ओळखले जातात. अतिशय हुशार आहे. तर आता जास्त वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी दोघांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळसोबतचा पहिला फोटो लावूया. तू, मी आणि आपलं बाळ. तू अशी बेडवर झोपलेली असणार, मी असं साईडला उभा असणार इथं, आणि हातात बाळ आणि समोरून फोटो. किचक. तर आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन ऐकायला आपण सगळेच आतुर झाला आहात हे माहिती आहे मला. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी बोलायला आमंत्रित करते पोलीस इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांना. आणि हो सर, तुम्ही तुमच्या नेमप्लेटवर अर्जुन वर्षा विनायक कदम असं खूप आधीपासूनच लिहिता. तर तुम्ही हा निर्णय का घेतलात हेही थोडक्यात सांगा आम्हाला.
या सर, प्लीज या. या ना सर. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे. म्हणजे ह्या स्टेजवर उभं राहून मला तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण ती संधी मला तुम्ही दिलीत त्यासाठी मी सर्वप्रथम चेतना अकॅडमीचा खूप खूप आभारी. तर मॅडम, तुम्ही मला विचारलं की सर अर्जुन वर्षा विनायक कदम असं नाव तुम्ही का लावता? वर्षा माझ्या आईचं नाव आहे. मी खूप लहान असताना ती देवाघरी गेली, पण मी आज जो काही इथं उभा आहे एक पोलीस म्हणून सन्मानाने या समाजामध्ये वावरतोय, त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात, तिचा सहभाग आहे. आणि विनायक माझ्या वडिलांचं नाव. त्यामुळे आयुष्यामध्ये मी जे काही मिळवलं मी ते ज्या 2 लोकांमुळे मिळवलं त्यांचं नाव मी इथं लावतो. तर अपर्णा सुरेश माने यांच्यासोबत या स्टेजवर बसण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल खरं तर मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी. आत्ताच सरांनी सांगितलं की कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास याबद्दल त्या तुमच्याशी बोलतील. पण मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की कोणतीही गोष्ट असू दे, आपलं आयुष्य असू दे, आपलं काम असू दे, UPSC MPSC कोणतीही गोष्ट असू दे, ती खूप मनापासून कराच, प्रश्नच नाही. पण हे सगळं करत असताना आपण काय गमावत तर नाहीये ना, आपण काय हरवत तर नाहीये ना, आपण काय विसरत तर नाहीये ना, याचा थोडा अभ्यास करा. म्हणजे कधी कधी असं असतं ना की कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं, आणि कॅल्क्युलेशन हे महत्वाचं असतं की आपण काय मिळवलं ना त्यापेक्षा काय गमावलं नाही कधी कधी जास्त महत्वाचं असतं. बाकी काहीही गमावलं तरी चालेल, पण एक गोष्ट आयुष्यात कधीही गमवू नका, ती म्हणजे ह्या प्रवासात आपल्या सोबत असलेली आपली माणसं. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला असं वाटायचं की झालं ही परीक्षा झाली की मी झालो पोलीस, मग काय परीक्षा द्यावी लागणार नाही, सुखाने आयुष्य जगेल. असं नसतं. आयुष्य कायम आपली परीक्षा घेत असतं, एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, कलेक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून. पण ह्या सगळ्यामध्ये आपण आपली तत्व नाही सोडली पाहिजे, कारण आपली तत्व ही आपली ओळख असते. आणि म्हणून असं म्हणतात की इंसान को अगर किसी चीज की लत लग जाए तो वो लत उसकी पहचान बन जाती. त्यामुळे आपल्या तत्वांना आपलं व्यसन बनव. हे बघा, आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतील, ज्यांना आपण टफ सिच्युएशन म्हणतो, येतील, किंवा एखादं लालच आपल्याला खुणावेल. पण ह्या सगळ्याला बळी पडू नका, कारण त्यातून तुमचा तात्पुरता फायदा होईल पण आयुष्यभराचं नुकसान होईल. म्हणून आपली तत्व बनवा, जोपासा, सांभाळा, त्यांची पूजा करा. मग असं म्हणतात ना, नॉट इवन स्काय इज द लिमिट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अर्जुन सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे अगदी थोडक्यात सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. यानंतर आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर माननीय अपर्णा सुरेश माने यांनी आपले मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आता जरा भरून आलंय. मी जेव्हा परीक्षा देत होते तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी मला क्लास लावता येईल का म्हणून माझ्या बापूंनी म्हणजे माझ्या वडिलांनी खूप धडपड केली, पण तेव्हा ते शक्य नव्हतं.
ते म्हणतात ना, आपण असं खालून शिखराकडे बघितलं तर आपण ते कधीच नाही सर करू शकत, पण तेच तुम्ही तुमच्या पावलांकडे बघून हळूहळू एक एक पाऊल जर टाकलं तर तेच शिखर तुम्ही नक्की सर करू शकता. ही आपली स्पर्धा परीक्षा म्हणजे ते शिखर आहे आणि ते तुम्हाला असं सर करायचं आहे. एक एक पाऊल टाक. त्यामुळे हार मानू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका, कधीच घाबरू नका. आता अर्जुन सर म्हणाले, अभ्यासासोबत तुम्ही तुमची तत्व कधीच नाही सोडली पाहिजे आणि अगदी बरोबर आहे त्यांनी. तुम्ही तुमची तत्व कधीच सोडू नका. दरवर्षी खूप कमी लोक कलेक्टर होतात, खूप कमी. त्यात तुम्ही माणूस म्हणून उत्तम असाल, तुम्ही तत्वांना धरून चालत असाल तर कुठलीच गोष्ट तुम्हाला तुमचं काम करण्यापासून अडवू नाही शकत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा. नक्कीच तुमच्या स्वरूपात एक उत्तम नेतृत्व आपल्या देशाला लाभू शकते. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तुम्ही आपला अमूल्य असा वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच तुमचे आभार. आणि मी जाहीर करते की आजचा हा कार्यक्रम इथे समाप्त झाला. धन्यवाद. अरे अर्जुन सर, नमस्कार. काय तोंडे, एवढ्या वर्षांनी भेटतोय आपण, फक्त नमस्कार काय? काय म्हणता, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? ठीक आहे, चालू आहे. गुड. काय तोंडे, मागच्या काळात मी तुम्हाला जरा जास्तच त्रास दिला. म्हणजे त्या आमच्या वैयक्तिक गोष्टी होत्या, पण तुम्ही मदतच केली. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय त्यासाठी सॉरी बरं का. अरे सर, तुम्ही असं बोलून मला लाजवताय. माझी तर आजही इच्छा आहे की तुम्ही मला त्रास द्यावा. म्हणजे माझी आजही इच्छा आहे की तुम्ही चौकशी करावी मॅडमची, त्या कशा आहेत हे विचारावं. ती वेळ गेली आता. मला नाही असं वाटत सर. तुम्ही दोघे इतके शिकलेले आहात, समजूतदार आहात, समंजस आहात, सेन्सिटिव्ह आहात. तुम्हाला इतरांचं दुःख कळतं. मला तर असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलावं. गुंता नक्की सुटेल. धागे वेगळे झाले, वाटा वेगळ्या झाल्या, आता कसला गुंता सोडवायचा. काश ऐसा होता कि तुम लौट आते और हमसे कहते कि तुम होते कौन हो मुझे छोड़ने वाले. हो मॅडम, या तुम्ही. चांगलं बोललीस. आता तुला पण प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, मला छान वाटलं. अर्जुन, गडावर एवढं पोट तिडकीने भांडलास माझ्याशी, पण मी तुलाच दिलेलं वचन पाळते हे विसरलास का रे? एक काहीच विसरत नाही अपर्णा. नाही, पण भांडताना पूर्णपणे तुझा रोख माझ्यावरच होता ना. मी निघून गेले म्हणून अमोल तुझ्यापासून दुरावला असं म्हणणं आहे ना? नाही, पण तू गेलीच नसतीस ना तर परिस्थिती वेगळी असते. मी माझ्या मनाने नव्हते गेले, माझं काम होतं तिथे. अपर्णा, तुझ्याकडे तुझी उत्तरं तयार आहेत, माझ्याकडे माझी उत्तरं तयार आहेत. प्रश्न तसेच राहिलेत. असं नाहीये. तसंच आहे. आईचं सत्य तुला सांगितलं नाही म्हणून अजून चिडल्यास का तू? तुला काय वाटतं? प्रश्नावर प्रश्न नको ना करू. तिथून तर सुरुवात झाली खरी अपर्णा. त्या गायतोंडे म्हणत होते तुम्ही दोघं समजूतदार आहात, बसा बोला, गुंता सुटेल.
त्यांना म्हणलं मी, त्या धागेच वेगळे झालेत तर कसला गुंता सुटतं, जाऊ दे, सोड ना ते. आता तरी तुला मान्य आहे का तू तुझी तत्व सोडून वागलीस ते? मी तत्व सोडून नाही वागले अर्जुन. मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली, त्याचा तुला खूप जास्त त्रास झाला हे कळतंय मला. त्यासाठी खरंच सॉरी. बाबांना आणि तुला त्रास व्हावा हा हेतू खरंच नव्हता, पण माझ्या या सगळ्या वागण्यामुळे तुम्हाला दोघांनाही खूप त्रास झाला आहे.